नमस्कार. शिक्षक दिनाच्या तुम्हा सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी टीचर्स डे टू एव्हरीवन. आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे आणि हा सप्टेंबरचा महिना जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, आपण वर्ल्ड फिजिओथेरपी डेच्या निमित्ताने काही नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. आजचा टॉपिक आहे मस्क्युलोस्केलेटल किंवा ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी. सो मस्क्युलोस्केलेटल आणि ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीमध्ये नक्की कुठल्या प्रकारची थेरपी दिली जाते आणि बऱ्याचशा पेशंट्सकडून मला हे कळलं की खूप साऱ्या पेशंट्सना अजूनही माहिती नाही आहे की फिजिओथेरपीमध्ये स्पेशलायझेशन्स आहेत. हो, जसं की तुम्ही डॉक्टरांमध्ये हाडांच्या डॉक्टरांकडे जाता, स्किनच्या डॉक्टरकडे जातो आपण, हार्टच्या डॉक्टरकडे जातो असं आपण म्हणतो. तसंच फिजिओथेरपीमध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि आज आपण बोलणार आहोत मस्क्युलोस्केलेटल आणि ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीबद्दल. तर मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट हे तुमच्या बोन्स म्हणजेच हाडं, स्नायू, टेंडन्स, लिगमेंट्स किंवा काही पेरिफेरल नर्व इंजुरीज असतील त्याच्यासोबत डील करतात. सो तुम्हाला कधीही या शरीराच्या भागाशी निगडीत काहीही आजार असतील आणि बऱ्याचदा तुम्हाला ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्टकडे रेफर केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की सगळ्यात कॉमन एक्झाम्पल ते म्हणजे फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये, की फ्रॅक्चर झाल्यानंतर एकतर तुम्हाला ऑपरेशन्स केले जातात किंवा प्लास्टर बसवलं जातं. तर ऑपरेशन्स केल्यानंतर किंवा प्लास्टर बसवल्यानंतर तुमच्या ज्या काही भागामध्ये फ्रॅक्चर होतं त्यानंतर तुम्हाला स्टिफनेस येतो. तुम्हाला तुमचे दैनंदिन जे कामं आहेत, डेली ॲक्टिव्हिटीज आपण जे त्याला म्हणतो ते करू शकत नाही किंवा आपल्याला आपल्या कामामध्ये पूर्ववत जायचं असतं. तर मी बऱ्याच पेशंट्सना हा क्वेश्चन विचारला की तुम्ही का ऑपरेशन केलं? तर त्याचं आन्सर मला हे मिळालं की मॅम, मला माझ्या कामावर पुन्हा सारखं जायचं किंवा मला ही गोष्ट करता यायला पाहिजे, मला हा स्पोर्ट्स खेळता यायला पाहिजे, मला ही ॲक्टिव्हिटी करता यायला पाहिजे. पण मग बऱ्याचशा पेशंट्सने मी हे विचारलं की मग तुम्ही फिजिओथेरपी का नाही घेतली? तर मला लक्षात आलं की खूपदा तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे रेफर केलं जात नाही. तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्हाला कधीही फ्रॅक्चर होईल किंवा लिगमेंट इंजुरी होईल, टेंडन इंजुरी होईल, तर तुम्ही जरूर तुमच्या डॉक्टरांना विचारावं की यानंतरची रिकव्हरी माझी कशी असणार आहे. कारण ऑपरेशन्स झाल्यानंतर तो पार्ट तुमचं स्टिफ होणार आहे, तर ती रिकव्हरी तुमची कशी आहे, त्या रिकव्हरीमध्ये तुम्हाला फिजिओथेरपिस्ट हेल्प करतात. त्यानंतर बरेचसे टेंडन इंजुरीज किंवा लिगमेंट इंजुरीज खूप कॉमन आहेत. तर तुम्हाला असं सांगितलं जातं की हो, तुम्हाला लिगमेंट इंजुरी आहे, पण मग याच्यामध्ये फक्त गोळ्या औषधांनीच फरक पडणार आहे का? की तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे जाऊन प्रॉपर रिहॅबिलिटेशन किंवा प्रॉपर एक्सरसाइज फॉलो करून तुम्हाला तुमच्या बॅक टू नॉर्मल किंवा तुमच्या पूर्ववत आयुष्यामध्ये पुन्हा यायचं आहे. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की नेक पेन आहे, बॅक पेन आहे, म्हणजे पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, बऱ्याचशे दुखणे आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे जायचं. तर ऑब्व्हियसली स्पेशलायझेशन्समध्ये तुम्हाला मस्क्युलोस्केलेटल किंवा ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्टकडे जायचं आहे जर तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन हवं असेल. आणि यामध्ये तुम्हाला विविध प्रकारची थेरपी दिली जाते. मेन थेरपीचा भाग हा तुमचा एक्सरसाइजेस हा असणार आहे आणि त्यालाच सोबतीला काही मोडॅलिटीज म्हणजेच काही मशीन्सचा वापर करून, काही मॅन्युअल थेरपी टेक्निक्सचा वापर करून तुम्हाला हे एकत्र पद्धतीनं तुम्हाला थेरपी दिली जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये हेल्प होईल अशी तुमची ॲक्टिव्हिटी बॅक टू नॉर्मल आणली जाईल. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहणार आहे. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन माझ्याकडून एक्सपेक्टेड आहे. मी जरूर ट्राय करेल तुम्हाला त्या सगळ्याच तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करण्यासाठी. धन्यवाद. हॅपी टीचर्स डे टू ऑल ऑफ यू अँड हॅपी वर्ल्ड फिजिओथेरपी डे, जो की आता 8 सप्टेंबरला येणार आहे.